नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। महापौर मनपा आयुक्तांनी दिले गणेशोत्सव संबंधित निर्देश। नागरिकांना दिला कोरोना विषाणूपासून सतर्क राहण्याचा सल्ला। शहरात गणेशोत्सव संबंधित जारी करण्यात आल्या नवीन गाईडलाईन्स। आणि घरात घेण्यास नकार दिला म्हणून मुलीने केला चुलत भावासोबत मिळून वडिलांचा खून। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी गणेशोत्सव बघता काही महत्त्वाचे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून कोरोना संक्रमण लक्षात घेता सतर्क राहण्याचे उपदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत। नमस्कार। 2 दिवसांनी श्री गणेशाचे आगमन होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा दुसरा गणेशोत्सव आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अद्याप गेले नाही आहे। या विचार करून राज्य शासनाने गणेशोत्सव साजरा करताना नियमावली जाहीर केली आहे। नागपूर शहरात ही नियमावली लागू करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे POP मूर्तीवर बंदी घालण्यात आलेली आहे। आता POP मूर्ती खरेदी विक्री करणे कायद्यान्वये गुन्हा ठरत आहे। त्यामुळे याबाबत सजग राहा। आपण विकत घेत असलेले मूर्ती POPचे नव्हे तर शाडू मातीचे आहे याची खात्री करून घ्या। घरगुती मूर्ती 2 फुटाच्या वर तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती 4 फुटाच्या वर नको। घरच्या गणेशाचे घरातच विसर्जन करा। यावर्षी नागपूर शहरातील कुठल्याही तलावात विसर्जन होणार नाही। हे लक्षात ठेवून कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे। त्यासाठी तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात येते। श्री गणेशोत्सव म्हणजे श्रद्धेचा उत्सव आहे, सामाजिक जनजागृतीचा उत्सव आहे। या उत्सवातून गणेश मंडळांनी डेंग्यू, कोरोनाच्या नियमाचे पालन, वॅक्सिनेशन याबाबत जनजागृतीचं भर द्यावा ही प्रशासनाच्या वतीने मी नम्र विनंती करतो। उत्सव म्हणजे गर्दी आलीच, परंतु यावर्षीही आपल्या गर्दी टाळायची आहे। गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी याबाबत दक्षता पाळायची आहे। आपल्या सर्वांना जाणीव आहे कोरोना अजून आपल्यामध्ये आहे। आपल्या शहरातून पूर्णपणे मुक्तता झालेली नाही, कोरोना गेली नाही आहे। हे लक्षात घेता आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन 100% करायचे आहे। एकंदरच काय तर ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत आणि कोरोना नियमावलीचे पालन करीत हा गणेशोत्सव आपण सर्व मिळून भक्तिभावनाने साजरा करूया। धन्यवाद। नमस्कार। समस्त नगरवासियों को सप्रेम वंदे। गणेशोत्सव हमारे दरवाजे पर खड़ा है और 1 वर्ष की प्रतीक्षा के बाद गणराया हमारे घर पधार रहे हैं। नागपुर महानगरपालिका ने 2012-13 में एक इनिशिएटिव लिया था कि गणेशोत्सव जो है पर्यावरण पूरक होना चाहिए। 2013 में महानगरपालिका ने एक कानून बनाया था और वह कानून को अब केंद्र सरकार ने स्वीकृत कर लिया और अपने कानून में महानगरपालिका का भी उल्लेख किया है। संपूर्ण देश में POP की गणेश मूर्ति पर प्रतिबंध लगाया गया है। POP की जो मूर्ति है ये पानी में घुलती नहीं है। इससे भगवान की विडंबना भी होती है, अपमान होता है और कहीं ना कहीं हमारी भावनाएं भी आहत होती है और जल स्तोत्रों पर भी उसका विपरीत असर पड़ता है, जिससे जलचरों को और पानी के उन स्तोत्रों को जो तालाब में पुनः भरण का काम करते हैं बहुत बड़े प्रमाण में वे उसे प्रभावित भी करती है। महानगरपालिका के जिस कदम को हमने शुरुआत की थी उसे केंद्र ने आज राष्ट्र में कानून के रूप में परावर्तित कर दिया है। आपसे निवेदन है कि इस वर्ष आप गणेशोत्सव पर्यावरण पूर्वक बनाएं। अपने घर में मिट्टी की मूर्ति की ही स्थापना करें। हम घर में जो मूर्ति बैठा ले वे 2 फुट से ऊंची ना हो और हम जो सार्वजनिक मैदान पर बैठा ले, सार्वजनिक स्थलों पर बैठा ले, सार्वजनिक मंडलों के माध्यम से बैठा ले वो 4 फीट से ऊंची नहीं होनी चाहिए।
साथ ही साथ ये मूर्तियाँ मिट्टी की ही होनी चाहिए। हम जो सजावट करें, इस सजावट में भी हम थर्माकोल का और प्लास्टिक का वापर बिल्कुल ना करें, कारण यह भी पर्यावरण पूरक नहीं है और कानून के दृष्टि से दोनों के दोनों अपराध है। इस धरती के पर्यावरण को हमने बचाया तो हमारा जीवन सुरक्षित भी रहेगा और संरक्षित भी रहेगा। इसलिए पर्यावरण की रक्षा के दृष्टि से आप सभी लोग काम करें। हम गणेश जी को रोज़ निर्माल्य चढ़ाते हैं। ये निर्माल्य जल स्तोत्र में न फेंकें, हमारे घर में जमा रखें। महानगर पालिका के माध्यम से दोपहर के समय में आपके मोहल्ले से महानगर पालिका की गाड़ी घूमेगी और इन निर्माल्यों को एकत्रित करके उसे खाद में परावर्तित करने का काम करेगी। अर्थात देवताओं को अर्पित किया हुआ जो निर्माल्य है ये पैरों में ना पड़े, कचरे में ना पड़े और खाद के रूप में इस्तेमाल होकर के फिर से बगीचे में मट्टी में मिल करके फिर से नई प्रकृति का सृजन कर सके। इस प्रकार का नियोजन महानगर पालिका ने किया है। आप कोशिश करें कि घर में छोटी मूर्ति है तो उसका विसर्जन भी घर में कर ले। एक प्लास्टिक के टब में या प्लास्टिक के बाल्टी में हम छोटी मूर्ति का विसर्जन करें तो वही मिट्टी हमारे घर में गमले के काम आ सकती है, पौधों के काम आ सकती है। और जो गणराया हम घर से बाहर भेज देते हैं वो कहीं ना कहीं उस मिट्टी के रूप में हमारे वर्ष भर अपना आशीर्वाद देने के लिए हमारे घर में उपलब्ध रहेंगे। तो क्यों ना हम कोशिश करें एक बार सक्षमता से कि इस वर्ष का गणेशोत्सव जो होगा वो 100% पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव होगा। प्रकृति के साथ सौहार्द निर्माण करने वाला गणपति होगा। मिट्टी की 100% मूर्ति बैठेगी और मिट्टी की मूर्ति के साथ साथ हमारा जो वहाँ पर डेकोरेशन होगी, सजावट होगी, वो सारी की सारी हम पर्यावरण पूरक वस्तुओं से ही करेंगे। इस दृष्टि का हम संकल्प लें। यह गणेशोत्सव आपकी संपूर्ण मनोकामनाएं पूर्ण करे, आपके हर इच्छाओं की पूर्ति करे, विघ्नहर्ता आपके सारे विघ्नों का निवारण करे और सुखकर्ता आपके जीवन में हमेशा सुखों की परंपरा परिपाटी को निर्बाधित रूप से जारी रखे। यही मैं गणराया के चरणों में कदम रख स्तुति करना चाहता हूँ। साथ ही साथ में मैं फिर से आपसे निवेदन करना चाहता हूँ कि महानगर पालिका पीओपी के मूर्ति पर कार्रवाई कर रहे हैं। आपके पड़ोस में भी अगर कोई पीओपी की मूर्ति बेचते हुए दिखता है तो नागपुर महानगर पालिका के सूचना केंद्र पर आप सूचित करें। महानगर पालिका तुरंत उस पर कार्रवाई करेगी और महानगर पालिका के इस पर्यावरण पूरक गणपति उत्सव के निमित्त आयोजित सभी कार्यक्रमों में आप सहभाग लीजिए, गणेशोत्सव का अच्छा आनंद लें। और हाँ, सार्वजनिक गणेशोत्सव वालों से भी मैं निवेदन करना चाहूँगा कि अरे भाई, ये आज़ादी की 75वीं वर्षगांठ है और नागपुर के अनेक लोगों ने अपना बलिदान दिया है देश की आज़ादी के लिए। हम उनको याद करें गणेशोत्सव मंडल में। हमारे पड़ोस का जो भी शहीद हुआ है उसके बारे में जानकारी गणेश मंडल के पास लगाए और यह जानकारी हम अपने मोहल्ले के सारे बच्चों को भी दें कि वर्तमान पीढ़ी को पता चले कि हमारे मोहल्ले का कौन सा व्यक्ति ऐसा है जिसके बलिदान से देश को आज़ादी मिली। ये आवश्यक है। इतिहास जिंदा रहेगा ना तो हम जिंदा रहेंगे और नागपुर का जो स्वर्णिम इतिहास है वो लोगों तक पहुंचना चाहिए। एक बात और, पर्यावरण पूरक गणपति के साथ साथ कोरोना होने के कारण और मूर्ति का साइज छोटा होने के कारण और सार्वजनिक स्थान पर एकत्रीकरण कम होने के कारण बहुत बड़ा खर्चा हम लोगों का बच गया है। क्या इस खर्चे का नियोजन हम अच्छे काम में कर सकते हैं? राज्य सरकार और केंद्र की सरकार की जो योजनाएं हैं, इन योजनाओं में तो जिनकी कोरोना से मृत्यु हुई है उनके परिवार को राहत देने का प्रकल्प है, लेकिन राहत जब यह बच्चे 18 साल के हो जाएंगे उस समय उन्हें राशि के रूप में प्राप्त होगी। तो बच्चा 18 साल का होगा उसको राशि मिलेगी, यह तो ठीक है, लेकिन वर्तमान में उसकी शिक्षा के लिए पैसों की ज़रूरत है ना, उसके परिवार के संचालन के लिए पैसों की ज़रूरत है ना। तो नागपुर शहर में कल हमने एक मीटिंग ली, उसमें ऐसी जानकारी मिली कि 806 गणेशोत्सव मंडल ने अपना रजिस्ट्रेशन कराया है। क्या ये 806 गणेशोत्सव मंडल की एक अपेक्स बॉडी मिल करके कुछ ऐसा पैसा एकत्रित कर सकती है कि जिससे इन लोगों को हम लोग आर्थिक मदद दे सके और इनके पढ़ाई की व्यवस्था का संचालन कर सके? अगर कर सकते हैं तो ज़रूर कीजिए। याद रखें, पहले पेंडेमिक में 378 सामाजिक संगठनाओं ने मिलकर 22 लाख लोगों के लिए भोजन दिया है। अगर 378 संगठनाएं मिलकर 22 लाख लोगों को भोजन दे सकती हैं तो अभी 806 गणेशोत्सव मंडल मिल करके जिन परिवारों में किसी प्रकार का आश्रय नहीं है ऐसे बच्चों के पढ़ने का नियोजन कर सकती है। अगर आप ऐसा करेंगे ना तो यकीन मानिए कि गणेश जी बुद्धि के भी देवता है, आपको दुगना आशीर्वाद प्राप्त होगा और आप यह करेंगे, ऐसी मैं आपसे अपेक्षा रखता हूँ। पुनश्च आप सभी को गणेशोत्सव की हार्दिक शुभकामनाएं।
नागपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातर्फे सर्व गणेश मंडळांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना म्हणजेच गाईडलाईन जारी करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत कोरोनाचे नियम लक्षात घेऊन काही नवीन निर्देश सुद्धा जारी करण्यात आले आहेत। शुक्रवारपासून सुरू होणारा गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून नागपूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत गणेशोत्सव मंडळांना गणपती स्थापित करायसाठी आधी मनपा आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे। तसेच पंडालमध्ये स्थापित करणाऱ्या मूर्तीची उंची 4 फीट तर घरेलू मूर्तीची उंची 2 फीट राहील। पंडाल जास्त मोठे नसून सोबतच डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासारख्या आजारांपासून वाचवण्याचे संदेश पण देण्यात येतील। याशिवाय प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रम करण्याऐवजी आरोग्याशी संबंधित रक्तदान आणि हेल्थ चेकअप सारखे शिबिर लावण्याचा सल्लाही दिला आहे। गणेश मंडळामध्ये गर्दी करायला नकार दिला गेला असून शक्य असेल तर ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमाद्वारे दर्शन घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे। एवढेच नाही तर मंडळांना शक्य असेल तर धातूच्या गणेश मूर्त्यांची पूजा करण्याचे उपदेश प्रशासनाने दिले आहेत, कारण विसर्जनादरम्यान तलावात विसर्जन करायची परवानगी नसणार, मात्र नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची परवानगी आहे। ग्लोबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व कंपनीच्या निदेशकाने बैद्यनाथ समूहाची 8 कोटींनी फसवणूक केल्याबद्दल गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। श्रीपाद यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीद्वारे आयुर्वेदिक औषधी व पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती करण्यात येते। 2009 ते 2010 दरम्यान नंदुरबारच्या मौजा चाकलामध्ये त्यांच्या कंपनीद्वारे 9 पवनचक्क्या लावून वीज उत्पादन सुरू करण्यात आलं। येथील वीज विकण्यासाठी सिद्धायूद्वारे ग्लोबल एनर्जी 2020 पर्यंत सोबत करार करण्यात आला होता। GEL कंपनी त्यांच्याजवळून 4.5 रुपयात वीज खरेदी करून बाजारात विकणार होती। मार्च 2014 पर्यंत GEL द्वारे बाजारात वीज विकण्यात आली। या बदल्यात सिद्धायूला 31 कोटी 81 लाख रुपये GEL पासून घेणे होते, मात्र GEL ने 30 कोटी 43 लाख भरले व उर्वरित 1 कोटी 37 लाख रुपये तसेच ठेवण्यात आले। करारानुसार पेमेंट उशिरा झाले तर प्रति महिना 2% व्याज ठरवण्यात आले होते, त्यामुळे ही प्रलंबित रक्कम 4 कोटी 99 लाख झाली। यानंतर हा करार रद्द करण्यात आला। करारानुसार लेटर ऑफ क्रेडिटचे 2 कोटी 34 लाख व त्यावरचं व्याज असे मिळून श्रीपाद यांच्या कंपनीला एकूण 8 कोटींचा चुना लागला। सर, आपल्या गणेशपेठ पीएस अंतर्गत एक मोठी फसवणुकीची घटना आली आहे। नेमकी काय ते कारवाई आहे? कोण आरोपी कुणामध्ये झाला फसवणूक, काय सांगते? काल गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक अपराध नोंद केलेला आहे। त्याचा अपराध क्रमांक आहे 392/21। कलम आहेत 406, 409, 420, 120 व 22। सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बैद्यनाथ स्क्वेअरला बैद्यनाथ कंपनी आहे। त्या कंपनीचा आणि ग्लोबल एनर्जी म्हणून एक कंपनी आहे, या कंपनीचा 2010 साली एक करार झाला होता। त्या कराराच्या अनुषंगाने मौजा चाकला, तालुका जिल्हा नंदुरबार येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानुसार त्यातून इलेक्ट्रिक वीज निर्मिती केली जात होती आणि त्यामध्ये जो होणारा नफा आहे तो दोन्ही कंपनी वाटून घेणार होत्या असा करार झाला होता। परंतु जी पुढची कंपनी आहे ग्लोबल एनर्जी कंपनी, यांनी त्यांचा नफा कायदा दिला नाही 2012 पासून ते आत्तापर्यंत, म्हणून त्यांची नफा न दिल्यामुळे फसवणूक केली आणि त्या फसवणुकीच्या विरोधात ही जी कंपनी आहे बैद्यनाथ कंपनी, सिद्धायू आयुर्वेदिक रिसर्च फाउंडेशन लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोर्टामध्ये गेली आणि कोर्टाच्या आदेशाने कलम 156 प्रमाणे कोर्टाच्या आदेशाने सदरचा गुन्हा दाखल केला आलेला आहे। त्यामध्ये जी अमाऊंट आहे ते अमाऊंट जास्त असल्यामुळे सदरचा गुन्हा हा गणेशपेठ पोलीस स्टेशन तपास करत आहे, परंतु तो पुढे वर होईल असं वाटत आहे। इतकीच माझी सध्या देऊ शकतो। सर, अंदाजे फसवणुकीची रक्कम किती आहे, काय सांगता येईल? त्याबद्दल मी आता सांगू शकत नाही, त्याबद्दल वरिष्ठ सांगतात। मी आता सांगू शकत नाही, एक अंदाजे अमाऊंट नाही मी सांगू शकत नाही त्याबद्दल। आणि ही ग्लोबल कंपनी कुठली? ग्लोबल कंपनी जरा कट करून घ्या परत। बुलढाणा जिल्ह्यात मुलीचं 3 वेळा लग्न लावून देऊन सुद्धा ती घरात परत यायची, म्हणून वडिलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला आणि यासाठी मुलीने आपल्या चुलत भावासोबत योजना करून वडिलांची हत्या करण्याची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे। बुलढाणा शहरात एक खळबळजनक घटना घडली, जिथे मुलीनीच आपल्या चुलत भावासोबत मिळून आपलेच वडील गुलाब रावण चौरे यांची हत्या केली। आरोपी मुलीचं नाव लक्ष्मी असून तिचे 3दा लग्न होऊन सुद्धा ती घरात परत यायची, म्हणून वडिलांनी रागात येऊन तिला घरी येण्यास नकार दिला। याच दरम्यान चुलत भाऊ प्रकाशने लक्ष्मीच्या म्हणण्यावरून आपल्या सख्या काकांच्या छातीत सुरी खुपसून त्यांना ठार मारले। थोड्याच वेळात पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रात्री घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले।
तसेच दोन्ही आरोपींना पण अटक केली. या प्रकरणी मृतकच्या 12 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहर सुभाषचंद्र बोस नगरमधील कुमारी वैष्णवी गुलाबराव रावणचौरे या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की तिची मोठी लग्न झालेली बहीण लक्ष्मी हिचे 3 वेळा लग्न झालेले होते आणि ती परत तिच्या सासरी न पटल्यामुळे घरी वास्तव्यात राहायला येणार होती, परंतु ही गोष्ट वैष्णवीचे बाबा म्हणजे मृतक गुलाबराव चौरे यांना आवडत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला विरोध केला, तू इथे राहू नको, आमची बदनामी होईल, आणखी 2-3 मुली लग्नाच्या आहेत, त्यांचे लग्न होणार नाही, तू तुझ्या सासरी जा किंवा आणखी इतर कुठेही राहा असे तिला सांगितल्यानंतर तिचा चुलत भाऊ आणि मृतकचा सख्खा पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचौरे याला आणि तिला राग आला आणि या दोघांनी मिळून मृतक गुलाब रावणचौरे याला घरामध्ये सुरीने छातीवर सपासप वार करून जीवाने ठार मारले. सदर घटनेनंतर ताबडतोब आम्ही घटनास्थळी पोहोचलो, आरोपीला ताब्यात घेतले आणि अटक केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास PSI बोराडे करत आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दौरा केला. या दौऱ्यात चव्हाण यांनी मुखेड, नायगाव, बिलोली, देगलूर तालुक्यातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच चव्हाण यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली सगळ्याच मराठवाड्याचा गोदावरीमध्ये येणारं पाणी आणि विविध प्रकल्प जे आहेत सिंचन आहे त्याचं येणारं पाणी सगळं लक्षात घेऊन पाण्याचा एकंदरीत येवा जो आहे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी अजूनही पाण्याची पातळी आता कालपासून थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे. अजून स्टेबल आहे, वाढत नाही आहे, परंतु कमी होण्याला थोडा अवधी लागणार आहे. त्यामुळे लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. शाळेमध्ये, फंक्शन हॉलमध्ये करून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिकाची हानी मोठ्या प्रमाणावर आहे. पीकसुद्धा साधारण 3,51,000 हेक्टरच्या वर साधारण 4 लाख शेतकरी बाधित झाले असावेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. पीक विमा कंपन्यांना त्यांना पैसे तातडीने देण्यासंदर्भात निर्णय देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा काम तातडीने मार्गी लागण्याची माझी अपेक्षा आहे. आज जिल्ह्यातील विविध भागामध्ये मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी पाहणी करून तातडीने यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आहे, तलाठी आहे, ग्रामविकास विभाग सगळे मिळून आणि त्याशिवाय राज्याचे रस्ते, पूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि जिल्ह्यातले जे इतर जिल्हा मार्ग वगैरे जिल्ह्यात त्याचीसुद्धा हानी झालेली आहे. त्याची कामंसुद्धा तातडीने हाती घेण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी gives you a degree or diploma with a job. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, beside कर्नाटका बैंक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात हरतालिकेचे महापूजन करत तालुक्यातील महिलांनी महादेवाकडे कोरोनाचे संकट दूर होऊ दे व शाळा मंदिर सुरू होऊ दे अशी मागणी करत साकडे घातले. दिंडोरी तालुक्यातील महिलांनी हरतालिकेची महापूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले. यासाठी महिलांनी महादेवाला साकडे घालत निरंकट उपवास करून कोरोना महामारी लवकरात लवकर जाओ अशी प्रार्थना केली. महादेवाला साकडं घातलेलं आहे आणि सर्व शाळा, मंदिरं लवकर सरकारने चालू करावं. जसं तुम्ही सगळे मॉल चालू केले, बाजारपेठा चालू केल्या,
परत बस वगैरे सर्व चालू केले. मग मंदिरं आणि शाळाच का बरं बंद ठेवलेल्या आहेत? त्या सर्वांसाठी तेवढं एक करायला पाहिजे. सगळे नियम पाळून सरकारने शाळा आणि मंदिरं चालू केले पाहिजे. त्या डोक्यामध्ये काहीच अभ्यास आणि कशाचंच काहीच माहीत नाही, नुसते आळशी झालेले पोरं. उठती नाही लवकर, काही काळजी नाही त्यांना, कशाची जबाबदारी नाही. शाळा राहिली म्हणजे ते लवकर उठता, काळजीने लवकर जाता. आणि एक अशी सरकारला का मुलांना शाळा लवकर चालू करावा आणि मंदिरं पण लवकर उघडावं म्हणून. ते पार्वती मातेने भगवान शंकरपती मिळावा म्हणून 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आणि आपली जे इच्छित जे फल आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात. ज्योती निवृत्ती पवार, वणीचेच आम्ही राहणारे. मागच्या वर्षी कोरोना होता आणि कोरोना असल्यामुळे सगळ्या भगिनींनी घरीच पूजा केली आणि खऱ्या अर्थाने म्हणजे हे जगदंबा माता मंदिर आहे, वणीचं तीर्थ आहे, खरं तीर्थस्थान आहे आणि प्रत्येकाला वाटतं का मंदिरात दर्शनाला गेलं पाहिजे, तेव्हा प्रसन्नता वाटते. आईचं मुख पाहून मनाला समाधान वाटते. आणि ह्या वर्षी पण कोरोना आहेच, पण सगळ्यांनी शिस्त पाळून, सगळ्यांनी नियम पाळून जर का ह्या गोष्टी केल्या तर लवकरच मंदिर उघडतील. नागपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे परिसरात बुधवारी सकाळी 6:30च्या दरम्यान एका 55 वर्षीय व्यक्तीला भरधाव येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यात त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू पण झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतापनगर परिसरातील प्रतापनगर चौकाकडून सोमलवाडाला जाणाऱ्या वळणावर एका 55 वर्षीय पैदल जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. हा कंटेनर अशोक कुमार पासवान नामक 23 वर्षीय युवक चालवत होता. बुधराम अमरलाल शिव याने आरोपी कंटेनर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसांनी चालकाला आपल्या ताब्यात घेतला आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 597 आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्तीचे आदेश मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. समाप्तीचे आदेश थांबवण्यात यावे, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी करत हे एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे माननीय आयुक्तांचे आदेश आलेले आहेत की यांना कामावून कमी करायचं आहे, त्या निषेधार्थ आम्ही इथे आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ANM भगिनी इथं बसलेलो आहोत आणि याचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्रभर हे आंदोलन आज एक दिवसाचा निषेध म्हणून राबवण्यात येत आहे. NRHM सर्व कर्मचारी याच्यात सहभागी आहेत. तसंच आम्ही 14 तारखेपासून मुंबई येथे आरोग्य भवन येथे बसणार आहोत आणि शासनाला जबाब विचारणार आहोत की आम्ही 15 वर्ष काम करून कोणता गुन्हा केला, त्याचे कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला एकदम कामावून काढून टाकण्यात येत आहे. आम्ही कोविडमध्ये ज्या पेशंटला कोणी घरचे लोक जवळ जात नव्हते, कोणी पाहत नव्हतं, त्यावेळेस आम्ही स्वतः त्याचे आईवडील झालो, मायबाप झालो, भाऊ बहीण झालो आणि त्या पेशंटला इतकी सेवा दिली. आणि क्रायटेरिया काय लावलं, 0 डिलेवरी कशा करायच्या, कुठं बिल्डिंग नव्हती, कुठं काही परिस्थिती कशी होती आणि वरिष्ठांचे तसे आम्हाला तोंडी आदेशही होते की तुम्ही सब सेंटर लेवलला डिलेवरी करू नका, कारण की तिथे कोणत्याच सुविधा उपलब्ध नसतात. हे सगळ्यांना माहीत असतानाही, वरिष्ठांना सर्वांना माहीत असतानाही आमच्यावर का असा अन्याय होत आहे. महाराष्ट्रभर याचा संताप म्हणून आज निषेध नोंदवून एक दिवसाचं जिल्हा स्तरावर आम्ही इथे बसून आंदोलन करत आहोत. जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आल्यामुळे मानेगाव येरळी मधील पुलावर पाणी आल्यामुळे जळगाव जामोद नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा एकमेकांसोबत संपर्क तुटला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून काही ठिकाणी ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील लहान मोठी धरणेही पाण्याने तुडुंब भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून पूर्णा नदी दुथडी ओसंडून वाहत असून पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. हा पूर जो आहे कालपासून आलेला आहे आणि पुलावर सध्या 7 ते 8 फूट पाणी आहे. संग्रामपूर तालुक्याचा मेन पूल असल्याच्यानं याचा संपर्क सध्या तुटलेला आहे. आणि हा जो नवीन पूल झालेला आहे इथं पण शासनाच्या अर्धवट कामामुळे तो बंद आहे.
त्याच्यावरून वाहतूक चालू आहे, पण काही त्याच्यावरून धोका होऊ शकतो, कारण की सर्व रेती आणि सर्व माती मिश्रित वाहनं चालू आहेत त्याच्यावरून, त्याच्यानं अपघात कधी बी होऊ शकतो. तरी तो पूल त्वरित चालू करावा अशी शासनाकडे विनंती आहे. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.